एक व्यक्ती दाद मागण्यासाठी पोलिसांकडे गेला, मात्र त्यावेळी पोलिसांनी त्याच्या कमरेमध्ये चक्क लाथ घातलेली आहे। असा एक धक्कादायक प्रकार जालन्यामध्ये उघडकीस आलेला आहे। पालकमंत्री पंकजा मुंडे या दौऱ्यावर होत्या आणि त्याचवेळी एक नागरिक आपली तक्रार घेऊन निवेदन सादर करण्यासाठी त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेला होता। त्याने ताफा अडवला आणि निवेदन देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचवेळी एका पोलिसाने चक्क या नागरिकाच्या कमरेमध्ये लाथ घातलेली आहे। त्यामुळे आता प्रश्न निर्माण असा होतोय, नेमकं दाद कोणाकडे मागायची आणि आपले प्रश्न कुणासमोर मांडायचे, या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। मागायला गेला दाद, पण अधिकाऱ्यानं घातली कमरेत लाथ। पण ही लाथ फक्त त्या माणसाच्या कमरेवर घातली नाहीये, तर कायदा आणि सुव्यवस्थेवर, पोलिसांप्रती असलेल्या विश्वासावर, नेत्यांकडून असलेल्या अपेक्षांवर एका पोलीस अधिकाऱ्यानं ही लाथ घातली आहे। सर्वसामान्य माणसाची काय लायकी आहे याचा दाखला देणारे ही दृश्य। जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा प्रकार घडला। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पंकजा मुंडे जालन्यात आलेल्या। यावेळी गोपाळ चौधरी या तरुणानं त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। पोलीस आंदोलकाला ठाण्यात घेऊन जात होते। याच वेळी अनंत कुलकर्णी हा अधिकारी एखाद्या सिनेमातल्या हिरो सारखा धावत आला आणि उडी मारून चौधरींच्या कमरेत लाथ घातली। हा तरुण कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही, कुठल्याही नेत्याशी याचा काहीच संबंध नाही। मग त्यानं पंकजा मुंडेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न का केला? तर कौटुंबिक वादाच्या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून चौधरी कुटुंब गेल्या 1 महिन्यापासून आंदोलन करते। रमेश चौधरी यांची सून लग्नानंतर काही दिवसातच माहेरी निघून गेली। तिनं काडीमूड न घेताच दुसरं लग्नही केलं। या विरोधात चौधरी कुटुंबानं पोलीस ठाण्यात तक्रार केली, मात्र पोलिसांनी सुनेच्या तक्रारीवरून चौधरी कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल केला। पोलीस आरोपींना मदत करत असल्याचा आरोप चौधरी कुटुंबानं केला। याच प्रकरणात दाद मागण्यासाठी चौधरी कुटुंब पंकजा मुंडेंना निवेदन देणार होतं, मात्र त्याआधीच पोलिसांनी चौधरी कुटुंबाची वाट अडवली। माझी एकच मागणी आहे, गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झालेला आहे कदीम जालना पोलीस स्टेशन मध्ये, परंतु पैसे खाऊन पोलिसांनी आजपर्यंत कोणती कारवाई केलेली नाही। ते गुन्हेगारांना पाठीची घालत आहे आणि इथला FIR खामगावला जाऊन दाखल करत आहे। कोणत्या आधारावर करत आहे? कोणता कायदा निघला आता नवीन असा की गुन्हेगारांच्या तावडीत आम्हाला पाठवायचं, तिथं दोष आरोप टाकून? नेमकी हेच मागणी, गुन्हा दाखल झालेला आहे, आरोपींना त्यांनी न्यायालयात हजर करावं। आम्ही उपोषण सोडून तो आत्मदान करणार नहीं। मेरी घरवाली की शादी दूसरी तरफ करा दी मेरे सासर के लोगों ने, तो उन पे कदीम जालना में गुना दाखल होगा। 143 494 5506 ये पुलिस पैसा खा के गुनहगारों को पीछे डाल रही, 4 बार पैसे खा के उनको ला रहे नहीं। चेके अभी चौकसी को बुलाया तो मेरे बाप को मारहाण करे किरण चेके ने, पूरा पुलिस बहुत हमारे आग पे आ रहे। यावेळी गोपाळ चौधरी यांनी आत्मदहनाचा प्रयत्नही केला, तेव्हा पोलिसांनी गोपाळ चौधरींना थांबवलं आणि त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जात असतानाच अधिकाऱ्याची खुमखुमी बाहेर पडली। तुर्तास या प्रकरणात पोलिसांनी आपली बाजू स्पष्ट केली नाही, मात्र कितीही कारणं सांगितली तरी पोलीस अधिकाऱ्याच्या या कृतीचं समर्थन करता येणार नाही। जालन्यात कौटुंबिक वादातून एक आंदोलन सुरू होतं। याच आंदोलनादरम्यान आज पंकजा मुंडे पालकमंत्री म्हणून ध्वजारोहणासाठी येत असताना याच आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। त्याच दरम्यान या आंदोलकांनी पंकजा मुंडे यांना निवेदन देऊन दाद मागण्याचाही प्रयत्न केला, मात्र याच दरम्यान पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतला असता त्याच वेळी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या आंदोलकाच्या कमरेत लाथ घातल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणी आपण पोलिसांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी यावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे। लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, जालना।